घर स्वतःचं असू दे किंवा रेंटेड हाऊस असू दे, शेवटी आपण तिथे राहतो, तिथे वावरतो, आपण देवपूजा करतो, म्हणजे ते घर आपलंच आहे. आपण तिथे राहण्यासाठी पैसे देतो. माझ्यासोबत आलेला अनुभव आज मी तुम्हाला शेअर करणार आहे. त्यापूर्वी सांगते की काल सगळं सामान गेल्यानंतर शेजारच्या ताईंनी मला चहाला बोलवलं होतं आणि मी माझ्या घरातलं सगळं काही त्यांना दिलेलं आहे. एक वेळा काय झालं होतं, 4 दिवसासाठी मी मम्मीकडे जाणार होते. मी त्या दुधाच्या पिशव्या घेतल्या होत्या, एक 3-4 पिशव्या होत्या. तर मी त्यांच्या घरी गेले, शेजारच्या ताईच्या घरी, आणि म्हटलं प्लीज हे पिशव्या तुमच्याकडे राहू दे, थोडंसं एक ग्लासभर पाणी कालवायचं त्याच्यामध्ये आणि भैरव, माया, कालू, लंगडू सगळ्यांना द्यायचं. त्यावेळी मला बोलल्या की ताई माझ्याकडे फ्रीज नाहीये. हे ऐकून मला इतकं वाईट वाटलं. मी त्याच दिवशी ठरवलं की आज आपण जे घर सोडू त्यावेळेस हे फ्रीज आपण शेजारच्या ताईला द्यायचं. त्यानंतर बघा, आता मी सगळं घरातला पसारा काढला, पण काही चांगले चांगले सिलेक्टिव्ह ड्रेस होते माझे, वैशूचे, ते मी दुसऱ्या शेजारच्या ताईला दिलं, कारण त्यांच्याकडे कोणतरी वॉचमॅनची मुलगी आहे, ती घालेल. आणि मला वाटते की काही हरकत नाहीये. वैशूचे कपडे काय असे फार वाईट नव्हते, चांगलेच होते. त्यानंतर मी रूमवर आले, कारण सकाळी चहा नाश्ता तर ताईंच्याच घरी झाला होता. मी सगळं आवरायला काढलं. डोक्यामध्ये सतत एकच गोष्ट घुमत होती की ज्यावेळेस आपल्याला हे घर दिलं होतं त्यावेळेस या घराची दशा इतकी वाईट होती, इतकी वाईट होती ना, की भिंती ऑलरेडी खराब होत्या. ठीक आहे, जर मला घराचं कलर करून दिलं असतं ना घरमालकाने, तर मी डिपॉझिटमधनं त्यांना म्हटले असते की तुम्ही घराचं जे काही वॉलमध्ये खराबी दिसते किंवा काय दिसते ते तुम्ही ते रिकवर करून घ्या. आता मला एक गोष्ट सांगा, जर प्रत्येक वेळा आपण ज्यावेळेस रेंटवर घर घेतो ना, तर घर मालक आपल्याला घराला कलर करून देतो, तरच त्यांना हक्क असतो बोलायचा की घराच्या भिंती खराब झाल्या. बाकी तर बघा, मी ह्या घराला ना यांच्या फ्लश म्हणजे लिटरली टॉयलेट केल्यानंतर ना पाणी जरी टाकलं तर ते टॉयलेट जात नव्हतं. ते मी खर्च स्वतः केला. तुम्हाला स्वतः माहिती आहे की त्याला किती खर्च येतो. नळं इतके खराब होते, ते नळं जवळपास मी इतके सुधरवून घेतले. त्यानंतर टॉयलेट फ्लशचा जो नळ होता त्याला तर मी 2दा सुधरवलं, पण ते काही झालंच नाही. माहिती नाही आता एवढा प्रॉब्लेम होता. स्विच बोर्ड्स तर लिटरली जवळपास घरामध्ये काहीच नव्हते, एकदम बेसिक होत्या. तर मी जवळपास 2 स्विच बोर्ड तिथे कनेक्शन घेतलेलं आहे, एक वायफाय कनेक्शनसाठी आणि एक बहुतेक वॉशिंग मशीनचं पाठीमागं काहीतरी नळाचं पण होतं. वॉशिंग मशीनचं कनेक्शन तर घेतलंच, पण नळासाठी सुद्धा तिथे हे नव्हतं. वेगळा नळ मला विकत आणावा लागला स्टीलचा, तिथे प्लास्टिकचा नळ होता. मी एवढं खर्च केलं ना, मी घरमालकाला एका शब्दाने पण बोलले नाही. प्लस तुम्ही वर्षभर पाहिलं असेल की माझ्या घरामध्ये ना पाणी तुंबायचं वॉश बेसिनमध्ये, मी पूर्ण मिक्सर चेंज केला, पाईपलाईन पूर्ण चेंज केली, पण मी घरमालकाला एका शब्दानेही त्रास दिला नाही. का तर बाबा मला राहायचं इथे, असू दे. आणि त्यांना मी फक्त इन्फॉर्म केलं की असं असं मी केलं आहे. टॉयलेटचा जो नळ आहे तो व्यवस्थित करून घेतला, फ्लशचं काम वगैरे चॉकअप झालेलं त्या गोष्टी करून घेतल्या. बाकी जेवढं मी केला त्या तर मी आत्ता त्यांना सांगितलं आणि दाखवलं सुद्धा की मी असं असं हे चेंजेस केले. पण मी पैशाचं काहीच बोलले नाही. आता असं झालंय की शिवबामुळे थोडेसे भिंत खराब झाल्या, पण त्याच्या आधी सुद्धा भिंत खराब होत्या. मी एक ना लिंक, व्हिडिओची लिंक, कारण मी ज्या दिवशी पहिल्यांदा या घरात आले होते ना, मी अख्खं घर साफ केलं होतं, ते मी पूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे. त्यामुळे तुम्हाला एकच सांगते, जेव्हा जेव्हा तुम्ही घर घ्याल ना रेंटवर, तर पहिला तो व्हिडिओ करून ठेवायचा, कारण घर सोडताना घरमालक एवढं बेजार करतात ना, इतके बेजार करतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना, माझा एवढा अनुभव वाईट आलाय ना की आपण महिन्याच्या 2 तारखेला 3 तारखेला बरोबर पैसे द्यायचो. याच्या आधीचे घरमालक आधीच सांगितलं होतं घरमालकांनी त्यांचे EMI असतात, तर आम्हाला रेंट टायमावर पाहिजे. मी म्हटलं तुम्हाला रेंटचं काहीच टेन्शन येणार नाही, कारण की मी रेंट एकदम टाइम टू टाइम, आमचा रेकॉर्ड आहे, कारण आमचे पण काही भाडेकरू आहेत, माझ्या मम्मीकडे आहे, तिकडे गावाकडे पण आहे सासरी. आम्हाला माहिती आहे की रेंट घेणं किती म्हणजे गरजेचं असते, किंवा नाही का टायमावर रेंट नाही दिलं तर किती वैताग होतो. मी प्रॉपर त्यांना रेंट दिला. कधी मी निगोशिएट केलं नाही की बाबा सण आहे, वार आहे, नको ह्या महिन्यात मी आजारी होते, मला पैशांची गरज आहे, अजिबात नाही. जर हा व्हिडिओ घरमालक पाहत असेल तर त्यांना पण माहिती असेल की पैशाच्या बाबतीत मी एकदम क्लिअर होते. हां, मी फक्त ना, मला जर काही चुकीचं वाटलं की मी पटकन बोलते, आणि मला तिथे सजेशन देण्यात आलं की यू हॅव टू चेंज युअर ॲटिट्यूड. आणि मी का चेंज करू भाई, मी का चेंज करू ॲटिट्यूड? मला या घराने खूप काही दिलंय, मी या घरात खूप काही शिकली आहे. फक्त एवढंच मला वाईट वाटलं की छोट्या छोट्या गोष्टी, जसं की घराला कलर दिलेला नव्हता म्हणून घर आधीच घाण होतं, आणि आता ऑब्व्हियसली आपण वर्षभर राहणार तर घर घाण होणार. तुम्ही बघताय मी घर सोडलंय तरी सुद्धा मी या घराची एवढी साफसफाई करते ना, कारण की याच्यानंतर काय घरमालक इथे राहणार नाहीये, परंतु जे काही व्यक्ती येणार आहे ना इथे राहायला, तर
ती असं म्हणायला नको की घर किती घाण आहे किंवा काय, कारण की मी प्रत्येक घरामध्ये जाऊन हे फील केलंय, मी फेस केलंय की टॉयलेटमध्ये गेल्यावरती इतकी घाण असते ना की माणसाला टॉयलेट सुद्धा होत नाही. म्हणून मी माझ्या साईडनं सगळं घर साफसफाई करण्याचा, म्हणजे आतापर्यंत तुम्ही जर माझे जुने फॉलोवर असाल तुम्हाला माहिती असेल की मी जेवढेही घर सोडले सगळे मी स्वच्छ करून दिले. मी अजिबात असं घर कुठलं सोडलेलं नाही. आणि जेव्हा जेव्हा मला घर भेटलंय ते इतकं घाण कंडिशनमध्ये भेटलंय. किचनवरती तेलकट तुपकट असे लेयर साचलेले होते अक्षरशः. भिंती तुम्ही बघता, टाईल्स तुम्ही बघताय किचनच्या किती चमकतायत, कारण की मी ते पूर्ण साफ केलं आणि मी रेग्युलर पण साफ करायचे तिथे. स्विच बोर्ड मला इतके घाण दिले होते ना, तर आता तर माझे स्विच बोर्ड स्वच्छच आहे, कारण की मी कंटिन्यू क्लिनिंग ब्लॉक तर करतच असते, पण नॉर्मली सुद्धा आम्ही थोडंफार जे काही धूळ असेल ती पण मी साफ करून देते. कारण की इथे जे कोणी येणार असेल ना तर त्यांनी मला असं म्हणायला नको की बाबा किती घाण आहे किंवा काय आहे. तर हेच आहे की इथून पुढं, आणि डिपॉझिटमधले पण त्यांनी 1,500-2,000 रुपये माझे दिलेच नाही. मला म्हटले की मी तुम्हाला उद्या देतो, पण उद्या त्यांचा काही आलेला नाही. मग मी त्यांना एकच सांगितलं की बाबा ते 1,500 रुपये नको आहे मला, आणि तुमची जी नुकसान झाली आहे ना, तर तुम्ही जर मला, नुकसान म्हणजे काय, फक्त एवढंच की बाबा भिंती खराब, भिंती ह्याच्या आधीच खराब होत्या आणि त्या आधीचे जे लोक राहत होते ना, तर ती गाण अजूनही जशाच तशी भिंतीवर. मी काय लक्ष दिलं नाही आणि मी काय लोड पण घेतला नाही त्याचा. त्याच्यानंतर शिवबा आता आहे, मुलं आहेत. आतापर्यंतचा खरंच माझा हा खूप वाईट अनुभव होता. एक तर एकटी बाई राहतीये, व्यवस्थित घर सांभाळते, कोणाची कटकट नाही, काय नाही, घरात कोणी येणं जाणारा माणूस नाही, काय नाही. म्हणजे लिटरली एवढं छान राहून सुद्धा घरमालक ज्यावेळेस असं करताना फारच वाईट वाटलं. कारण की ह्याच्या आधी जी लोक राहत होते ना, शेवटी त्यांना काढण्यात आलं होतं, कारण की ते 3-3, 4-4 महिन्याचा रेंट देत नव्हते. लिटरली माझ्यासमोर 3,500 रुपयाचं घरमालकाने पहिल्याच महिन्यात लाईट बिल भरलं होतं. तर मी शॉक झाले की 3,500 रुपये लाईट बिल येतं का. मग ते म्हणले की नाही, थकलेलं लाईट बिल आहे. म्हणजे मी एवढं क्लिअर ठेवून सुद्धा, ठीक आहे ना, घर सोडताना थोड्याफार गोष्टी असतात, आणि आपण ज्यावेळेस घर रेंटवर देतोय तर भाई तिथे लोक राहायलाच येणार आहे. प्रत्येक घरमालकाला माझं एवढंच म्हणणं आहे की ज्यावेळेस आपण रेंटवर घर देतो ना, तर तिथे लोक राहण्यासाठी पैसे देतात. 4 भिंतीच्या आत फक्त याच्यासाठी पैसे देत नाही की ते तुमचं घर आहे. अरे तिथे लोक राहतात, संसार करतात. घाण होणार. तुम्हाला जर वाटतंय ना की तुमच्या भिंती खराब होत आहेत किंवा तुमच्या टाईल्स खराब होत आहेत, तर आधीच बोली करायची की आम्ही तुम्हाला घर कलर करून देतोय, टाईल्स वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे, आम्ही घर सोडताना अशाच पद्धतीने घर घेणार. माझा व्लॉग आहे ना, पहिल्या दिवसाचा व्लॉग तुम्ही नक्की बघा. त्यात मी स्पष्ट सांगितलंय की या घरात मी आली आहे, हे घर खूप घाण आहे, घर सोडताना मी घर मालकाला रेंट याचा कलरचा पैसा देणार नाही, कारण की ऑलरेडी घर खूप घाण आहे. पहिल्या व्लॉगमध्ये मी शेअर केलेला आहे. तो व्हिडिओ आहे ना, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी मेन्शन करेल आणि कमेंट बॉक्समध्ये पिन पण करेल. तुम्ही नक्की तो व्हिडिओ बघा. जवळपास दिवसभर खूप साफसफाई केली. त्यानंतर एक प्रमोशन शूट होतं, अर्जंट होतं, तर मी वहिनीकडे आले होते आणि वहिनीचं घरामध्येच प्रमोशन शूट केलं आणि बऱ्याच वेळ गप्पा मारल्या. त्यानंतर मला एका माझ्या मैत्रिणीला भेटायला जायचं होतं. जवळपास आता उद्याचाच दिवस आहे नाशिकमध्ये, म्हणजे उद्या सकाळी मी निघणार आहे. मला वाटलं होतं की कदाचित मला खूप रडायला येईल, हे होईल ते होईल, काहीच नाही झालं. कारण निघताना अशा गोष्टी घडल्या की मला रडायला पण नाही आलं निघताना.